मित्रांनो, तब्बल 28 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कात्रज चौकातील बहुचर्चित जागेचे भूसंपादन झाले. जागा मालकांकडून एकूण 52 गुंठे जागेपैकी 39 गुंठे जागेचा ताबा राज्य सरकारकडे आणि सरकारतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महापालिकेकडे देण्यात आला. त्यामुळे कात्रज चौक खऱ्या अर्थाने मोकळा श्वास घेणार आहे. याची रीतसर कार्यवाही चौकात अधिकाऱ्यांच्या समक्ष उपस्थितीत राहून करण्यात आली. या जागेसाठी महापालिकेकडून मिळकतीचा रोख मोबदला म्हणून 21 कोटी रुपयांची रक्कम अदा करण्यात आली. या कार्यवाहीमुळे मुख्य चौक व कोंढवा रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. तर मित्रांनो, आपण 10,000 सबस्क्रायबर्सच्या खूप जवळ आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण वळूयात पुढच्या व्हिडिओकडे. वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या 60 मीटर डीपी रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार असून रस्ता आता सरळ होईल. मात्र या रस्त्याच्या भूसंपादनाअभावी झालेल्या वाहतूक कोंडी अपघातात अनेकांना जीव गमवावा लागल्याने देर आहे दुरुस्त आहे अशी ही भावना काही नागरिकातून व्यक्त होत आहे. चौकातील जागेसाठी लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक यांच्यासह विविध संस्था स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. मात्र जागा ताब्यात घेण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी कार्यवाहीला सुरुवात करत जागेसाठी 21 कोटी रुपयांच्या रोख मोबदल्यासाठी मंजुरी दिली. अनेक दिवसापासून हा प्रश्न रखडला होता. सामंजस्यातून लोकहित लक्षात घेऊन आम्ही जागेचा ताबा दिला. मात्र प्रत्यक्ष बाजारभावाप्रमाणे आम्हाला मोबदला मिळाला नसल्याची खंत आहे. यात काही अडचणींमुळे अनेक वर्ष स्थानिकांसह नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. मात्र आता 39 गुंठे जागी ताबा दिला असल्याने महापालिकेला रस्ता सुरू करण्यास कोणतीही अडचण नाही, असे संजय गुगळे, जे की जागा मालक आहेत, त्यांनी बोलले आहे. ही जागा महत्त्वाच्या ठिकाणी असल्याने अडचणी येत होत्या. मात्र आता जागा ताब्यात आल्याने तातडीने आम्ही कार्यवाही करणार आहे. रस्ता सुरू करणार असून वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल, असे अनिरुद्ध पावसकर, जे की अधीक्षक अभियंता आहेत, त्यांनी सांगितले आहे. धन्यवाद.